नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे क्लास 6 जनरल सायन्स लेसन नंबर 2 दॅट इज द लिव्हिंग वर्ल्ड. आणि या लेसनचा एक्झरसाइज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा, जेणेकरून महत्त्वाच्या व्हिडिओचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. मित्रांनो, आपण बाकीच्या लेसनचे जे काही क्वेश्चन आन्सर आहेत ते आपण बघितलेले आहेत, पण आपल्याकडनं हा जो सेकंड लेसन आहे हा मिस झाला होता. याची एक्झरसाइज आपण मिस केली होती, ही आपण तयार केली नव्हती. आज आपण इथं तयार केलेली आहे. चला सुरुवात करूया. आणि जर तुम्हाला क्लास 6 चे इतर व्हिडिओ बघायचे असतील तर त्या सगळ्यांच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, तिथून तुम्ही चेक करू शकता. आणि मित्रांनो, तुम्ही आमच्यासोबत कसं कनेक्ट राहू शकता तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता, तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. त्यासाठी तुम्हाला टेलिग्रामवर जाऊन एसओसी सर्च करायचं आहे. त्यानंतर इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. गुगलवर जरी तुम्ही आम्हाला एसओसी क्लासेस टेक सर्च केलं तरी सर्व रिझल्ट तुमच्या समोर आमचे येऊन जातील. काही प्रश्न असेल, शंका असेल तर नक्की तुम्ही आम्हाला ईमेल आयडी करू शकता. ट्विटरवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. त्यासाठी तुम्हाला ट्विटरवर क्लासेस एसओसी सर्च करायचं आहे. फेसबुकवर सुद्धा तुम्ही आमच्या पेजला लाईक आणि फॉलो करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायचे असतील तर सगळ्या व्हिडिओच्या लिंक ह्या ब्लॉगवर दिलेल्या आहेत. हा ब्लॉग तुम्हाला इथे दिसतोय, एसओसी ट्युशन क्लासेस ब्लॉग स्पॉट. इथं जर तुम्ही गेलं तर तुम्हाला सर्व 5th to 10th पर्यंत सर्व तिथं तुम्हाला व्हिडिओ देण्यात आलेले आहेत. चला तर सुरुवात करूया या व्हिडिओला. तर बघा मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन इथं आपल्याला दिलेला आहे, राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन इन युअर ओन वर्ड्स. आता फर्स्ट क्वेश्चन इथं आपल्याला विचारले आहे, व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन द प्लांट अँड ॲनिमल. म्हणजे आपल्याला प्लांट आणि ॲनिमल यांच्यामधले डिफरन्सेस आपल्याला सांगायचे आहे. बघा, प्लांट हॅव अ क्लोरोफिल विथ द हेल्प ऑफ विच दे प्रिपेअर देअर ओन फूड. म्हणजे जे प्लांट असतात त्यांच्यामध्ये क्लोरोफिल असतो आणि क्लोरोफिलच्या माध्यमातून ते काय करतात, त्याचं फूड अन्न ते तयार करत असतात. आणि ॲनिमल मध्ये बघा मित्रांनो, ॲनिमल डू नॉट हॅव अ क्लोरोफिल. म्हणजे ॲनिमल मध्ये क्लोरोफिल नावाचा घटक नसतो. ॲज सच दे कॅन नॉट प्रिपेअर देअर ओन फूड. म्हणून ते स्वतःच अन्न तयार करू शकत नाहीत स्वतः. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर आहे, प्लांट डू स्पॉन्टेनियस मुवमेंट बट दे कॅन नॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू प्लेस. म्हणजे बघा, जे प्लांट असतात ते त्यांची स्पॉन्टेनियस मुवमेंट होते, ठीक आहे, पण ते एका जागेवरून दुसऱ्या जागी ते जाऊ शकत नाहीत. ॲनिमल डू द व्हेरियस मुवमेंट. आता जे प्राणी असतात ते वेगवेगळ्या प्रकारची मुवमेंट करू शकतात. दे कॅन मूव्ह फ्रॉम द वन प्लेस टू द अनदर प्लेस. म्हणजे एका जागेवरून ते दुसऱ्या जागी जाऊ शकतात. सो दीज आर द सम डिफरन्सेस ऑफ प्लांट अँड ॲनिमल. सेकंड क्वेश्चन आहे बी, व्हॉट आर द सिमिलरिटीज बिटवीन द प्लांट अँड ॲनिमल. आपण काय बघितले तर डिफरन्सेस बघितले, बरोबर आहे. आता आपल्याला बघायचे आहे सिमिलरिटीज बिटवीन द प्लांट अँड ॲनिमल. यांच्यामध्ये समानता काय काय आहे. तर बघा मित्रांनो, बोथ आर द लिव्हिंग थिंग्स. म्हणजे दोघं पण, म्हणजे प्लांट किंवा ॲनिमल हे कसे आहेत, सजीव आहेत. प्लांट अँड ॲनिमल्स बोथ आर मेड ऑफ सेल. आणि हे दोघं पण सेल पासून बनलेले आहेत, म्हणजे स्पेशीपासून. बोथ डू द रेस्पिरेशन. दोघं पण रेस्पिरेशन करतात. बोथ ऑफ देम रिप्रोड्यूस. दोघं पण सजीवांना जन्म देतात. बोथ ग्रो. दोघांची वाढ होते. बोथ रिस्पॉन्ड टू द स्टिम्युली. बोथ ऑफ देम हॅव अ डेफिनाइट लाईफ स्पॅन. म्हणजे दोघांनाही डेफिनाइट लाईफ स्पॅन आहे, म्हणजे निश्चित असा जीवन काळ आहे. ठीक आहे, तर हे होते सिमिलरिटीज बिटवीन द प्लांट अँड ॲनिमल. आणि मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सी आहे, व्हॉट इज द प्लांट किंगडम युजफुल टू अस. म्हणजे जी प्राणी सृष्टी जी वनस्पती सृष्टी आहे ती आपल्याला कशा प्रकारे उपयोगी असते. बघा, ऑल ॲनिमल्स आर डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली डिपेंड ऑन द प्लांट फॉर देअर फूड. म्हणजे जे ॲनिमल असतात ते डायरेक्टली म्हणा किंवा इनडायरेक्टली ते प्लांटवर डिपेंड असतात. कशासाठी? अन्नासाठी, फूडसाठी. प्लांट गिव्ह अस द वूड विच इज रिक्वायर्ड फॉर द बिल्डिंग हाऊसेस. म्हणजे जो प्लांट असतो आपल्याला काय देतो? वूड देतो. त्यापासून आपण बिल्डिंग वगैरे कन्स्ट्रक्ट करतो. प्लांट टेक द कार्बन डायऑक्साइड फॉर मेकिंग देअर ओन फूड अँड गिव्ह बॅक द ऑक्सिजन टू अस. म्हणजे जो प्लांट असतो तो काय करतो?
कार्बन डायऑक्साईडचं शोषण करतो आणि रिलीज काय करतो तर ऑक्सिजन करतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला प्राणवायू मिळवण्यासाठी म्हणजे ऑक्सिजन मिळवण्यासाठी सुद्धा वनस्पती आपल्यासाठी महत्वाचे आहेत. तर रूट्स ऑफ द प्लांट प्रिव्हेंट द सॉइल इरोजन, म्हणजे जे सॉइल इरोजन असते म्हणजे जमिनीची धूप होते ते सुद्धा हे प्लांट असतात ते काय करतात प्रिव्हेंट करतात. मेनी प्लांट्स आर युज्ड फॉर अ मेडिसिनल पर्पजेस, म्हणजे मेडिसिनल पर्पजेस साठी आपण प्लांटचा उपयोग करत असतो. मेनी युजफुल थिंग्स लाईक अ कोल, पेपर, गम, रबर एक्सेट्रा आर ऑब्टेन फ्रॉम द प्लांट, म्हणजे प्लांट पासून आपण कोल, पेपर, गम आणि रबर एक्सेट्रा वी गेट फ्रॉम द प्लांट. सो दिस इज द युजफुलनेस ऑफ द प्लांट किंगडम टू अस. डी क्वेश्चन आहे हाऊ इज द एनिमल किंगडम युजफुल टू अस. आता आपण बघितलं की प्लांट किंगडम कशा प्रकारे आपल्याला उपयोगी आहे. आता आपल्याला बघायचं आहे की एनिमल किंगडम कशा प्रकारे आपल्याला उपयोगी आहे. आन्सर आहे मीट, फिश, एग्स आर ऑब्टेन फ्रॉम द डिफरंट एनिमल विच आर यूज ॲज अ फूड बाय अस. म्हणजे बघा आपल्याला मीट मिळते त्यापासून, फिश आपल्याला मिळतात, एग्स आपल्याला मिळतात, याचा उपयोग आपण काय करतो ॲज अ फूड म्हणून करत असतो. Animal like elephants, camels, oxen, horses, donkey, etc. are used or transportation and farming purposes. म्हणजे बघा मित्रांनो जे ॲनिमल असतात लाईक एलिफंट, कॅमेल, ऑक्सेन, हॉर्सेस, डॉंकी याचा उपयोग आपण ट्रान्सपोर्टेशन साठी करतो. सोबत फार्मिंग साठी सुद्धा याचा उपयोग आपण करत असतो. द डोमेस्टिक ॲनिमल लाईक डॉग, कॅट्स आर केप्ट फॉर द एंटरटेनमेंट. बघा डॉग झालं, कॅट झालं, याला आपण एंटरटेनमेंट साठी सुद्धा त्यांना आपण काय करतो आपल्या सोबत ठेवत असतो. डॉग्स गार्ड अवर हाऊसेस, जो डॉग असतो आपल्या घराचं संरक्षण करतो. द मिल्क ॲनिमल लाईक काऊ, बफेलो, शिप्स एक्सेट्रा गिव्ह अस द मिल्क. आता बघा मित्रांनो जे काऊ आहे, बफेलो आहे ते आपल्याला मिल्क देतात. अर्थवॉर्म मेक द सॉइल एरेटेड अँड फर्टाईल. आता जे अर्थवॉर्म असतात मातीमध्ये ते काय करतात एरेटेड सॉइलला करत असतात आणि फर्टाईल सॉइलला करतात. म्हणजे सुपीक आणि जमिनीला भुसभुशीत ठेवण्याचं काम कोण करत असते तर हे अर्थवॉर्म करतात. त्याच्यामुळे जमीन कशी बनते फर्टाईल बनते. म्हणजे आपण त्याच्यामध्ये कुठलीही क्रॉप वगैरे आपण त्याला कल्टिवेट करू शकतो. त्यानंतर व्हॉट मेक्स लिव्हिंग थिंग डिफरंट फ्रॉम द नॉन लिव्हिंग थिंग्स. म्हणजे आपल्याला काय सांगायचं आहे जे लिव्हिंग थिंग आहेत म्हणजे सजीव आहेत आणि निर्जीव आहेत नॉन लिव्हिंग थिंग याच्यामध्ये डिफरन्सेस आपल्याला थोडक्यात सांगायचे आहेत. बघा आता लिव्हिंग थिंग म्हणजे सजीव, नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे याला आपण निर्जीव म्हणूया. बघा लिव्हिंग थिंग्स रिक्वायर्ड फूड फॉर द न्यूट्रिशन. आता जे लिव्हिंग थिंग असतात सजीव असतात त्यांना जगण्यासाठी फूडची गरज असते आणि जे नॉन लिव्हिंग थिंग असतात डू नॉट रिक्वायर फूड, यांना अन्नाची गरज नसते. दे डू द रेस्पिरेशन. जे लिव्हिंग थिंग असतात ते रेस्पिरेशन करतात, ते श्वास घेतात. बट नॉन लिव्हिंग थिंग्स दे डू नॉट द रेस्पिरेशन, ते रेस्पिरेशन करत नाहीत नॉन लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स बघा दे कॅन डू द व्हेरियस काइंड ऑफ मुवमेंट. जे लिव्हिंग थिंग असतात ते वेगळ्या प्रकारची मुवमेंट करू शकतात. नॉन लिव्हिंग थिंग कॅनॉट मूव्ह देअर ओन, ते स्वतः हालचाल करू शकत नाहीत. दे कॅन रिप्रोड्यूस. आता जे लिव्हिंग थिंग असतात त्यांच्यासारख्या सजीवांना ते जन्म देतात, त्याला आपण रिप्रोड्यूस म्हणतो. पण नॉन लिव्हिंग थिंग्स कॅनॉट रिप्रोड्यूस म्हणजे स्वतःसारख्या प्राण्यांना स्वतःसारख्या वस्तूला म्हणू आपण ठीक आहे ते निर्माण करू शकत नाहीत. लिव्हिंग थिंग्स कॅन रिस्पॉन्स टू द स्टिम्युली, नॉन लिव्हिंग थिंग्स कॅनॉट रिस्पॉन्ड टू द स्टिम्युली. बघा जे लिव्हिंग थिंग असतात ते स्टिम्युलीला रिस्पॉन्स करतात आणि नॉन लिव्हिंग थिंग जे असतात हे रिस्पॉन्ड करत नाहीत. जे लिव्हिंग थिंग असतात हे ग्रो होतात, यांची वाढ होते, पण जे नॉन लिव्हिंग थिंग असतात हे यांची ग्रो होत नाही. दे डू नॉट ग्रो. सो दीज आर द some differences between the living things and non-living things. What help them to breathe म्हणजे श्वास घेण्यासाठी त्याला काय मदत करते आपल्याला सांगायचं आहे. बघा जी फिश असतो याला श्वास घेण्यासाठी काय असतात गिल्स असतात. काय असतात गिल्स. स्नेकला लंग असते, क्रेनला लंग असते. ठीक आहे. अर्थवॉर्म जो असतो त्याला स्किनच्या द्वारे तो काय करत असतो ब्रेथ करत असतो. जो मॅन असतो त्याला लंग असते. जे बनियन ट्री असतात त्याला स्मॉल पोर्स असतात ऑन द लिव्स म्हणजे पानावर छोटे छोटे छिद्र असतात, त्याला आपण स्टोमॅटा असं म्हणतो. त्याच्या माध्यमातून वनस्पती काय करतात ब्रेथ करत असतात. त्यानंतर आहे कॅटरपिलर. जे कॅटरपिलर असतात त्याला स्पायरॅकल्स असतात श्वास घेण्यासाठी. ठीक आहे ब्रेथ घेण्यासाठी स्पायरॅकल्स.
त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक विथ द प्रॉपर वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट. आता ब्रॅकेट आपण इथे दिलेलं नाही, डायरेक्ट मी इथं तुम्हाला त्याचा आन्सर सांगणार आहे. द प्रोसेस बाय विच द प्लांट मेक देअर ओन फूड इज कॉल्ड. बघा अशी कोणती प्रोसेस आहे की त्या प्रोसेसला काय म्हणतात, त्याद्वारे वनस्पती स्वतःचं अन्न तयार करतात. तर तुम्हाला माहित असेल त्याला आपण म्हणत असतो फोटोसिंथेसिस. त्याला काय म्हणत असतो आपण, फोटोसिंथेसिस. ठीक आहे, त्याला काय म्हणत असतो आपण, फोटोसिंथेसिस. त्यानंतर आहे टू इनहेल अँड एक्झेल इज कॉल्ड द रेस्पिरेशन. इनहेल म्हणजे आत घेणे. आपण आत काय घेतो, तर ऑक्सिजन आपण आत घेत असतो, बरोबर आहे. म्हणजे आपण शरीरामध्ये ऑक्सिजन घेतो. अँड टू एक्झेल, एक्झेल म्हणजे बाहेर टाकणे. बाहेर काय टाकत असतो आपण, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड असं बाहेर टाकत असतो. तर यालाच काय म्हणतो आपण, यालाच आपण रेस्पिरेशन असं म्हणत असतो. द इलिमिनेशन ऑफ वेस्ट सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही घाण आहे किंवा जे वेस्टेज सबस्टन्सेस आहेत त्यांना बाहेर टाकण्याची जी क्रिया असते त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात एक्सक्रेशन. त्याला काय म्हणतात, एक्सक्रेशन. ठीक आहे, ध्यानात ठेवा, याला नोट डाऊन करून घ्या. द ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड टू अन इव्हेंट इज कॉल्ड द रिस्पॉन्सिव्हनेस. रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिमुली. ठीक आहे, याला नोट डाऊन करून घ्या. ऑन कम्प्लिटिंग देअर लाईफ स्पॅन एव्हरी लिव्हिंग थिंग. बघा आता लाईफ स्पॅन कंप्लीट झाल्यानंतर एव्हरी लिव्हिंग थिंग्स विल बी डाय, म्हणजे तो त्याचा मृत्यू होतो, विल बी डायज. या सगळ्या फिल इन द ब्लँकला तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. फोर्थ क्वेश्चन आहे राईट द यूज ऑफ दीज एनिमल अँड प्लांट्स. एनिमल्स कोणकोणते आहेत, हनी बीज. हनी बीजचा यूज काय आहे, वी गेट द हनी फ्रॉम देम. शार्क, we get the shark liver oil from the shark which is used for the medicinal purposes. Yak, for meat, milk and transportation. Sheep, for meat, milk and wool. Earthworm, they make the soil aerated and fertile. Dogs, they guard our houses. Herds of sheep, they are also kept for entertainment. Bivalves, used as a food. Shells used for decorative purposes. Horses used for the transportation and riding. Mice in medicinal research for the testing and various drugs. Plant, ginger, used as a spice, good for the digestion. Mango, for eating, for preparing the jams, pickles, etc. Eucalyptus, for medicinal purposes. Bubble tree, for medicinal purposes. Teak, used in the construction for the furniture. Spinach, used as a food. Aloe vera, used in a cosmetic. Turmeric, used in a food preparation, used as a antiseptic. Holy basil, used for the religious and medicinal purposes. Karanja, for medicinal purposes for the producing the biodiesel. Moha, for medicinal purposes for fuel. Mulberry, for rearing the silkworms. Grapevine, grapes are used as a food, also used for making the jams and wine. Fifth question, what are the peculiarities of the movements of these living things? Snakes, they do not have a legs, hence crawl. Tortoise, their legs are very weak, hence they crawl. They crawl at very low speed, but in a water their movement is faster. Kangaroos, they hop quite fast. Eagles, they fly high in the sky and dive to catch the prey. Chameleons, they make jerky movement. Frog, they hop on the ground and swim in the water. Gulmohar, it cannot move to change its place. Sweet potato creeper, it requires support for
climbing, dolphin. While swimming, they jump and come out of the water. Ants, they continuously move and rarely stop. Rattlesnake, they crowd in such a way that they movement sidewise. Grasshopper, they jump and fly. Earthworms, they move using the city by the lengthening and shortening their body alternatively. Dear student, this was the exercise of class 6 general science lesson number 2, that is the living world. If you like this video, then you can subscribe my channel. Also press the bell icon for never miss update. Thanks for watching. Keep watching our channel and keep supporting to us. Thank you so much.